नमस्कार मित्रांनो, आज आपण 11वी चे ॲडमिशन फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन भरतात त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस शिकणार आहोत. सर्वात पहिले ब्राउझरला जाऊन आपण MahaFYJC admissions.in या वेबसाईटला क्लिक करायचे आहे. वेबसाईटला गेल्यावरती राईट साईडला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, जसे की स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि स्टुडंट लॉग इन. स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करून आपण बघू शकता स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म आलेला आहे. आता ॲप्लिकंट 10 स्कूल एरियामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, विदिन महाराष्ट्र स्टेट, आउटसाईड. आपण विदिन महाराष्ट्र निवडू शकतात जर महाराष्ट्राचे विद्यार्थी असाल तर, आउटसाईड असाल तर आउटसाईड निवडायचे. आता मी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करतोय. त्याच्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस. ॲप्लिकंट हा फ्रेशर आहे, रिपीटर आहे की याच्या आधी कधी त्याने एक्झाम दिली असेल तर त्या पद्धतीने तो घेऊ शकतो. मी फ्रेशर्स घेतलाय. SSC बोर्ड, CBS बोर्ड, ICSE बोर्ड, जो पण बोर्ड असेल किंवा एनी अदर बोर्ड असेल तो बोर्ड तुम्ही निवडायचा आहे. आता मी इकडे SSC बोर्ड निवडणार. त्याच्यानंतर इकडे तुम्ही तुमच्या 10thला जे तुम्हाला हॉल तिकीट मिळाले असेल त्याच्यावरचा सीट नंबर हा प्रॉपर मेन्शन करायचा आहे. त्याला चूक होता कामा नये, नाहीतर तुमच्या डिटेल्स ज्या आहे त्या शो होणार नाहीत. ओके, मी इकडे फिल केलं आहे. त्याच्यानंतर मदर नेम टाकताना प्रॉपर हॉल तिकीटवर जसं दिलं आहे त्याच पद्धतीने टाकायचं आहे. मंथ ऑफ एक्झामिनेशन निवडायचं आहे. मदर नेम चुकलं आहे. व्हेरीफाय नंबरला क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता तुमच्या ज्या पण डिटेल्स असतील त्या तुमच्या समोर आलेल्या असतील. बरोबर असतील तर येस करेक्टला तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली गेल्यावर तुम्ही एकदा डिटेल्स व्हेरीफाय करा. ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये बघू शकतात ईमेल ID आणि मोबाईल नंबर ऑप्शन आहेत. ईमेल ID ऑप्शनल आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. जिकडे तुम्हाला रेड स्टार दिसेल ते ऑप्शन कंपल्सरी आहे. मोबाईल नंबर मेन्शन करतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर काही सिक्युरिटी क्वेश्चन असतात, जेणेकरून तुम्ही काही पासवर्ड वगैरे विसरलात तर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचा आन्सर मेन्शन करून तुमचा पासवर्ड रिकवर करता येतो. जसे की मी आता बेस्ट फ्रेंड घेतलाय, त्याचा आन्सर देऊन घेतलाय. आन्सर जशा लिपीत दिले तसंच टाकायचं आहे फॉरगेटच्या वेळेस. त्याच्यानंतर खाली पासवर्ड डिटेल्स. पासवर्ड टाकताना पासवर्ड हा प्रॉपर टाकावा आणि लक्षात ठेवावा. जसे की मी एक पासवर्ड सेट करतो. जस्ट अ मिनिट. या पद्धतीने मी पासवर्ड टाकून घेतोय. कन्फर्म पासवर्डमध्ये देखील तोच पासवर्ड टाकायचा आहे. दोघं पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला एंटर कॅप्चा या एरियामध्ये मेन्शन करून प्रॉपर मेन्शन करावा. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. हे झाले तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस. ओके, आता सध्या 21 तारखेपर्यंत 21 मे 2026 पर्यंत फॉर्म फिलअप करणं बंद आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ टाकणार की कशा पद्धतीने पुढचा फॉर्म भरला जातो. धन्यवाद.